Hello to all students. Today we have to see the next point after the viscosity and fluid in motion. Fluid in motion चे आपण ठराविक points बघितले, that is streamline flow and turbulent flow. After this one, what is the meaning of viscosity? Viscous force. That viscous force is also called a drag flow force म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय, हे आपण सगळे पॉईंट्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे दॅट इज अ स्टोक्स लॉ. स्टोक्स, इट इज अ नेम ऑफ द सायंटिस्ट. सर जॉर्ज स्टोक्सनी एक 1845 साली स्टोक्सनी कन्सेप्ट सांगितला की एक त्याने एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि तिथं विस्कस फोर्स कसा ॲक्ट होतो. एखाद्या स्टोक्स लॉ मध्ये कंडिशन सांगितली की वी हॅव टू यूज अ विस्कस लिक्विड, विस्कस फ्लूइड थ्रू दिस विस्कस मीडियम इफ व्हेन वन small metallic sphere when which is dropped inside the viscous fluid or which is flowing through the viscous medium, at that moment what happen through this metallic sphere. One more point is very important in that case. One condition is important, that is we have to consider a spherical body, spherical object we have to compulsory use in Stokes law and which is a very small in size. तर ह्याच्यामध्ये स्टोक्स लॉने सांगितलं की तो ऑब्जेक्ट कसा पाहिजे, स्पेरिकल शेपचा पाहिजे आणि त्याचा साईज जो आहे कसा पाहिजे, छोटा पाहिजे. तर एक एक्सपेरिमेंट थ्रू सांगितलं. सपोज वी हॅव टू कन्सिडर वन कंटेनर. ओके, एक कंटेनर घेतला आपण सिलेंड्रिकल शेपचा आणि त्याच्यामध्ये वी हॅव टू व्हेन once metallic sphere or spherical object which is immersed in a viscous liquid, viscous fluid through this viscous medium, when which is moving falls in downward direction, at that moment what happen, काय होतं त्यावेळेस फ्लूइड जो आहे तो मोर विस्कस असतो. मोर विस्कस लिक्विड आपण घेतलेले आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या हनीमधून किंवा एखाद्या ग्लिसरीनमधून एखादा स्मॉल असा आपण एखादा मेटॅलिक स्पियर जर त्यात टाकला तर त्याची मुव्हिंग कशी होते, तो कसा फॉल होत खाली येतो, त्याच्या प्रत्येक मुवमेंटबद्दल आपण सांगणार आहोत, ते म्हणजे स्टोक्स लॉमध्ये. आणि स्टोक्स लॉ सोबत अजून एक आपण वेलॉसिटी सांगणार आहे. इथे एक वेलॉसिटी वेगळी दिसून येते, दॅट इज अ टर्मिनल वेलॉसिटी. Then what is the meaning of Stokes law and terminal velocity? Let us see that. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा मेटॅलिक स्पियर जेव्हा आपण ड्रॉप करतो, ह्याच्यामध्ये टाकतो किंवा त्यावेळेस या विस्कस लिक्विडमध्ये ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे विस्कस लिक्विडचे बरेचसे लेयर्स असणार आहेत. आता त्यामधून जाताना त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्स असणार. एक तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन प्रेझेंट असल्यामुळे विच इज मुव्हिंग इन डाउनवर्ड साइड ड्यू टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू इट्स मास. आता त्या मेटॅलिक स्पियरचा ठराविक मास असेल त्यामुळे आपण मास ऑफ अ स्पियर एम कन्सिडर करूयात. विथ रिस्पेक्ट टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी गुरुत्वाकर्षण प्रेझेंट असेल त्याच्यामुळे तो खालच्या बाजूलाच ओढला जाईल. बट वन मोर फोर्स इज ऑल्सो प्रेझेंट, दॅट इज अ बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड सी ज्याला म्हणतो आपण किंवा अपथ्रस्ट फोर्स, अपवर्ड फोर्स विच इज ऑल्सो प्रेझेंट विच इज अपोजिट टू दिस डाउनवर्ड फोर्स. त्या डाउनवर्ड फोर्सला अपोज करणारा जो असतो तो म्हणजे अपथ्रस्ट फोर्स. म्हणजेच काय, या हा मोर विस्कस लिक्विड हानी जर असेल तर तो फास्टली येणार का तो मेटॅलिक स्पियर? नो, विच इज मुव्हिंग स्लोली स्लोली. फर्स्ट ऑफ ऑल सुरुवातीला त्याची वेलॉसिटी सुद्धा काय असेल, जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी इज 0, ॲट दॅट मोमेंट फोर्स ऑल्सो 0. पण नंतर व्हॉट हॅपन, स्लोली स्लोली दॅट इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती चेंज होते आणि वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजेस स्लोली स्लोली स्लोली. वेलॉसिटी जी आहे ती इन्क्रीज होताना दिसते ड्यू टू मूव्हिंग ऑफ दिस मेटॅलिक स्पियर थ्रू द फ्लूइड मीडियम, विस्कस मीडियम. विस्कस मीडियम मधून जो आहे तो मेटॅलिक स्पियर फॉल होत खाली येताना त्याला अपोज करणारा जो फोर्स असतो तो अपथ्रस्ट फोर्स, दॅट इज अ ड्यू टू रिलेटिव्ह मोशन म्हणू शकतो त्याला, किंवा अपोज करणारा जो फोर्स आहे तो विस्कस फोर्स, ड्रॅग फोर्स, तो कशामुळे इथं आला. दॅट मेटॅलिक स्पियर एक्सपिरियन्सेस ड्रॅग फोर्स और विस्कस फोर्स. का बरं तो एक्सपिरियन्स करतो, कारण की इथं ह्याला अपोज करणारा जो आहे तो फ्लूइडचा फ्लूइड फ्रिक्शनमुळे, ड्यू टू फ्लूइड फ्रिक्शन
here due to fluid friction, viscous force is developed. Viscous force is experienced. हे बघा फ्लुइड फ्रिक्शन मुळे आता इथं फ्लुइडचं काय होणार, प्रत्येक लेयरचं ह्या मेटॅलिक स्फिअर सोबत काय होणार, इथं घासले जाणारे प्रत्येक लेयर टॉप टू बॉटम पर्यंत प्रत्येक विस्कसच्या लिक्विड सोबत त्याचं कॉन्टॅक्ट होणार आहे या मेटॅलिक स्फिअरचे साइड बॉलचा, राईट. मग साइड असू दे, अपवरचं सरफेसचे खालचं, त्याचं प्रत्येक लेयरशी त्याचं कॉन्टॅक्ट होणार आहे आणि त्या कॉन्टॅक्टमुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्यावेळेस तिथं अपोज करणारा जो फोर्स असतो तो विस्कस फोर्स, तोच आपला अपथ्रस्ट फोर्स आहे, जेणेकरून तो फ्लुइड फ्रिक्शनमुळे मेटॅलिक स्फिअरच्या आणि लिक्विडच्या फ्रिक्शनमुळे जो डेव्हलप झालेला आहे तो म्हणजे तो अपोज करणार कशाला, डाऊनवर्ड फोर्स. जो बॉल खाली चालले, समजा हा मेटॅलिक स्फिअर आहे तो खाली चाललेला आहे कारण त्याच्या वेटमुळे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन ऍक्ट होतं आणि तो खालच्या बाजूलाच येणार, म्हणजे तिथे एक डाऊनवर्ड फोर्स असतो. त्या डाऊनवर्ड फोर्सला अपोज करणार म्हणजे तो ड्यू टू फ्लुइड फ्रिक्शन देयर इज that metallic ball experiences opposing force. That opposing force is a viscous force or it is also called as a dragging force. Okay, it means that here that viscous force, हा जो viscous force आहे तो viscous force कशावर डिपेंड आहे बघूयात आपण. Viscous force acting on a metallic sphere which is small metallic sphere which is falling through the viscous medium is greater than which is directly proportional to the, directly proportional कशाला आहे, directly proportional to the velocity. ह्याची velocity वर डिपेंड आहे तो. जर velocity जर वाढली, velocity of this ball, velocity of this sphere, if velocity goes on increases then viscous force also increases. If velocity goes on decreases then viscous force also decreases. हा वाढला तर हाही वाढेल, हा कमी झाला तर हाही कमी. Both are depends on each other. That force also depend on a radius of the sphere, that is it is denoted by the r. r मी डिनोट करतोय. फोर्स हा विस्कस फोर्स म्हणजे काय, याच्या या स्फिअरची जी रेडियस आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर रेडियस जास्त असेल, इथं जर जास्त असेल तर विस्कस फोर्स जास्त असणार. जर हा स्मॉल असेल, जर स्मॉल असेल तर विस्कस फोर्स इथं जास्त असेल, जास्त असेल तर विस्कस फोर्स आपल्याला कमी असताना दिसणार. इट मीन्स दॅट रेडियस वर डिपेंड काय असणार आहे, फोर्स आहे. देन या दोघांना जर कंपेअर केलं तर वी हॅव टू राईट F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द eta, अजून एक व्हॅल्यूवर डिपेंड असणार, दॅट इज अ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी eta r v. काय आलं बघा, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द eta r v. या तीन व्हॅल्यूज वर डिपेंड असणार आहे विस्कस फोर्स. Therefore F is equal to, we have to use here proportionality constant, that is 6 pi eta r v. This is our Stokes law and Stokes formula. F, viscous force acting on a small metallic sphere which is falling through the viscous liquid is directly proportional to the radius of sphere and terminal velocity and coefficient of viscosity. Okay, that statement we have to call it as a Stokes law. तो आपला काय आहे, स्टोक्स लॉ. हे स्टोक्सने सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट विस्कस मीडियम मधून जात असणारा त्याच्यावर फ्लो होताना खाली जाताना तिथे त्याची टर्मिनल वेलॉसिटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत विस्कस फोर्स सुद्धा प्रेझेंट असतो. तो मेटॅलिक स्फिअर जो आहे तो विस्कस फोर्स सुद्धा एक्सपिरियन्स करतो. तर स्टोक्स लॉ सांगताना इथे जी वेलॉसिटी आपण घेतली आहे दॅट वेलॉसिटी इज अ टर्मिनल वेलॉसिटी. ही वेलॉसिटी म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी आहे विच इज इंडिकेटेड बाय द vt, जे मी खाली सफिक्स लिहिले दॅट इज अ t. vt, t stands for terminal velocity. Terminal velocity means what? Let us see that.
टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटीमध्ये बघा याच एक्झाम्पलमध्ये बघूयात. आपण जो कंटेनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये जेव्हा एखादा मेटॅलिक स्पियर किंवा एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट जेव्हा आपण इमर्स करतो तो स्लोली फॉल डाऊन होत येतो, खालच्या बाजूला तो फ्लो होत होतो, फॉल होत येतो ड्यू टू डाऊनवर्ड फोर्स. इथं mg प्रेझेंट असेल तर ह्याला अपोज करणारा जो असतो तो विस्कस फोर्स आहे, त्याला आपण म्हणूयात Fv म्हणूयात. ओके, इट मीन्स दॅट आता बॉलची पोझिशन इथं असेल मेटॅलिक स्पियरची, तर तो मेटॅलिक स्पियर समजा स्लोली इथं आला, हे बघा हा इथं आहे, स्लोली तो सेंटरला आला. ॲट दॅट मोमेंट इट इज अ स्पीड इज मॅक्झिमम, speed or velocity goes on increases when after covering a certain distance, after covering this metallic sphere which is covering a certain distance. certain distance म्हणजेच काय, एक ठराविक अंतर कापल्यानंतर किंवा या कंटेनरचा अर्ध्यापेक्षा त्याने जास्तीत जास्त जर ते मेटॅलिक स्पियरने अंतर कापला असेल, at that time that velocity here from starting to at the center सुरुवातीपासून ते सेंटर पर्यंत जो आहे त्याला मी सर्टन इथं वर्ड घेते, ठराविक अंतर कापण्यासाठी सेंटर पर्यंत इपर्यंत त्याची वेलॉसिटी जी आहे ती फास्ट होती, वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजेस. पण एक वेळ अशी येते, एक मोमेंट अशी येते की दॅट वेलॉसिटी इट डज नॉट इन्क्रीजेस, इट रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इन्क्रीजिंग वेलॉसिटी विच इज स्टॉप्ड. ती वेलॉसिटीची ठराविक अंतर कापल्यानंतर सेंटर नंतर जेव्हा मेटॅलिक स्पियर खाली येतो, खालच्या बाजूला येताना ॲट दॅट मोमेंट दॅट टर्मिनल वेलॉसिटी विच इज रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, that velocity we have to call it as a terminal velocity. Velocity does not increases when it covers certain distance. That remaining velocity we have to call it as a terminal velocity. त्या velocity ला आपण नाव काय दिलेलं आहे, terminal velocity. मग ती टर्मिनल वेलॉसिटी कुठे प्रेझेंट असते, ती कॉन्स्टंट होत जाते, कॉन्स्टंट राहते त्या मेटॅलिक स्पियरवर अँड इट इज लेट इट फॉल्स इन बॉटम, आणि ती लगेच काय होते, बॉटमला येऊन बसते, बॉटमला येते. त्यावेळेस त्याची वेलॉसिटी जी आहे ती कमी होत जाते. ॲक्सेलरेशन सुरुवातीला इनिशियल पासून जेव्हा सुरुवात होते तिथून ते सेंटरपर्यंत, सेंटरपासून जेव्हा खाली यायला जातो मेटॅलिक स्पियर त्यावेळेस त्याची वेलॉसिटी जी आहे ती कमी होत जाते. सुरुवातीला वेलॉसिटी खूप जास्त असते ड्यू टू ॲक्सेलरेशन जे आहे ते जास्त असल्यामुळे वेलॉसिटी त्याची फास्ट असते, जास्त असते. पण ठराविक अंतरानंतर दॅट वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट ड्यू टू इट्स फ्लुइड फ्रिक्शन. Here there are two forces are present, that is equal and opposite, that is upward force and downward force. इथे सुद्धा टोटल नेट अपवर्ड फोर्स आपल्याला दिसून येईल आणि डाउनवर्ड फोर्स सुद्धा. Therefore we have to written here both are equal and opposite. Due to that we have to write total we know that here we have to consider one sphere. आता एखादा स्पियर असेल तर त्याच्यावर त्या स्पियरची डेन्सिटी आपल्याला घ्यावं लागेल. लिक्विड आहे म्हटलं तर त्याची लिक्विडची सुद्धा घनता असते. एका कंटेनरमध्ये किती लिक्विड घेतलेलं आहे त्याची डेन्सिटी, स्पियर घेतलेला आहे तर त्याच्या वजनानुसार त्याची डेन्सिटी किती असेल, त्याचा स्पियरचा आपण व्हॉल्यूम कन्सिडर करावं लागेल, त्याची रेडियस कन्सिडर करावं, या सगळ्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करणार आहे इन दिस टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटी जी आहे ती टी या सिम्बॉलने इंडिकेट केली जाते. तर काय आहे बघूयात. Therefore total downward force is equal to upward force. टोटल डाउनवर्ड फोर्स म्हणजे काय, m × g. अपवर्ड फोर्स मध्ये काय काय कन्सिडर केलेलं आहे बघा आपण. अपवर्ड फोर्स मध्ये काय काय येणार आहे की त्यामध्ये व्हॅल्यूज येतील, दॅट इज अ सिग्मा, दॅट इज अ डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड किंवा डेन्सिटी ऑफ अ विस्कस फ्लुइड. अजून एक व्हॅल्यू इकडे येईल ती म्हणजे कुठली, दॅट इज 6 पाय RV. या सगळ्या
आपण जे आहेत ते कन्सिडर करणार आहोत. लेट अस सी दॅट. In that case, terminal velocity, total downward force is equal to total upward force, because downward force and upward force both are equal and opposite to that. Total downward force किती होता, mg is equal to viscous force, total upward force मध्ये viscous force and due to fluid medium मुळे जो फ्लुइड फ्रिक्शन क्रिएट होतो ती एक व्हॅल्यू आपण प्लस ऍड केली अपवर्ड फोर्स मध्ये. पण टोटल डाउनवर्ड फोर्स mg, m म्हणजे काय, मास ऑफ द स्फियर, ती काय कन्सिडर केलंय बघा. वी नो दॅट द रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड व्हॉल्यूम अँड मास, तर मेन फॉर्म्युला ह्याचा काय, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मग इथं मासची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायचं आहे. व्ही इकडे आला तर रोशी मल्टिप्लिकेशन होईल, म्हणून मी डायरेक्ट मासची व्हॅल्यू काय पुटअप केली, रो इंटू व्ही इंटू जी इज इक्वल टू विस्कस फोर्स म्हणजे अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ दॅट इज 6 पाय इटा आर व्ही प्लस ड्यू टू फ्लुइड मीडियम हियर आल्सो मास ऑफ दिस फ्लुइड और वेट ऑफ दिस फ्लुइड वी हॅव टू कन्सिडर. त्या कंटेंट किती फ्लुइड आहे तो कन्सिडर करावा लागेल. त्यामुळे तिथं सुद्धा त्याचं मास m ची व्हॅल्यू मी डायरेक्ट पुटअप केली आहे. इथं fluid density of a fluid is denoted by the sigma into v. मास ची व्हॅल्यू काय आली मग, सिग्मा इंटू v. आता सिग्मा जो आहे दोन्ही सुद्धा डेन्सिटी आहे तिथं, म्हणून आपण डेन्सिटी साठी फ्लुइड साठी वेगळं घेतलेलं आहे. रो इट इज अ डेन्सिटी ऑफ अ स्फियर अँड दिस सिग्मा इज अ डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड अँड v व्हॉल्यूम इज द सेम. आता फ्लुइड म्हटल्यानंतर एका फ्लुइडचा ड्रॉप जो आहे तो स्फेरिकलच असणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्फियर वी हॅव टू कन्सिडर इट. अँड जी इज अ ग्रॅव्हिटेशन इज प्रेझेंट इन बोथ साइड इज सेम, ड्यू टू दॅट वी हॅव टू राईट हियर. मग कसं लिहू शकतो बघा इथं की ह्याच्यामध्ये 6 पाय इटा आर व्ही ला मी एका बाजूला करते, 6 पाय इटा आर व्ही. स्टोक्स लॉ जो आहे विस्कस फोर्स आपण एका बाजूला साइडला घेतला, तर ही व्हॅल्यू इकडे येताना काय होणार, मायनस. नाव वी हॅव टू राईट हियर v आणि g जे आहे ते दोन्ही सुद्धा सेम असल्यामुळे आपण ह्यांना कॉमन काढूया बाहेर. vg इन ब्रॅकेट रो मायनस काय येणार, सिग्मा. वी हॅव टू रिटर्न इन ब्रॅकेट. देयरफॉर 6 पाय eta r v इज इक्वल टू, v मीन्स वी नो दॅट द व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर, वर्तुळाचे घनफळ आपण त्याला मराठीत म्हणतो. दॅट व्हॅल्यू इज वी नो दॅट 4/3 पाय r क्यूब. g that acceleration due to gravity as it is rho minus sigma. therefore काढायचं आपल्याला काय, टर्मिनल वेलोसिटी that is vt. therefore vt is equal to, ही व्हॅल्यू इकडे वर आहे या बाजूला आली तर ती डिवाइड होईल. नाउ वी हॅव टू राइट 4/3 पाय r क्यूब g rho minus sigma, वरची व्हॅल्यू as it is, त्याला होल डिवाइडेड बाय कशाने करणार तुम्ही, 6 पाय eta r. ही व्हॅल्यू इथं न्यूमरेटरला आहे, इज इक्वल टू ची या बाजूला आली तर ती कुठे जाणार, डिनॉमिनेटरला. आता बघा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये ज्या व्हॅल्यू सारख्या आहेत ते कॅन्सल होतील. पाय पाय गेट कॅन्सल. इथं r क्यूब आहे, 3 r मधला 1 r कमी होईल, इथं खालचा पूर्ण r जाईल निघून. ओके, आणि ह्याला सुद्धा भाग जात आहे का बघूयात आपण. हा 3 वर आहे, इथं वर 4 आहे, खाली 6 आहे. 2 नी भाग उडवा, बेदुरी 4 बेत्रिक 6. Now we have to write next step, that is Vt is equal to chi 2 r square g. बघा हा 2 आहे, हा 3 डिनॉमिनेटरला आहे, अजून इथे डिनॉमिनेटर ह्या 3 शी ह्याचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 3 * 3 9, 2/9 r square g in bracket rho minus sigma whole divided by eta e. राइट, बघा बरोबर आहे का, यस. अशा प्रकारे आपण घेऊ शकतो ही स्टेप. किंवा याच्यानुसार आपल्याला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सुद्धा काढता येते. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी जर काढायचं असेल तर इटाच्या ठिकाणी फक्त काय येणार, इथं
Vt येणार. It means that in that case, in that value, there are terminal velocity which is depends on a radius, which is depends on a density of a sphere, and that terminal velocity which is depends on coefficient of viscosity. या सगळ्या व्हॅल्यूज वर काय आहे, coefficient of viscosity डिपेंड आहे. This is the last equation of terminal velocity. We have to expressed by Vt is equal to 2 by 9 r square g in bracket rho minus sigma whole divided by eta. Here rho is a density of a sphere and sigma is a density of fluid. Okay. Up to this point, our Stokes law and terminal velocity which is completed. Next point is equation of continuity. This is the last point of the chapter. We will see in our next video.